दंडवत हो। संकल्प ब्रह्मविद्या निरूपण नवरात्री नपाळत्याच्या 2023च्या या निरूपण सत्राचा विषय आहे सायंकालीन पूजा अवसर। आपण देवपूजेमध्ये जो संध्या सुवेळ समय हा पूजा अवसर म्हणत असतो, त्या पूजा अवसराचा अर्थ जो आहे त्या अर्थाचं विश्लेषण आपण गेल्या 2 सत्रांमध्ये बघितलेलं आहे। आजचे 3रं सत्र आहे। 2 सत्रामध्ये एकूण 3 चौपद्या ज्या आहेत त्या आपल्या झालेल्या आहेत। एकूण 20 चौपद्यांचं हे काव्य श्री चक्रपाणी भासांनी ते तयार केलेलं आहे। आजच्या सत्रामध्ये आजचं हे 3रं सत्र आपण या ठिकाणी घेतो आहोत आणि 3ऱ्या सत्रामध्ये 4थी चौपदी जी आहे ती या ठिकाणी आपण श्रवण चिंतन करणार आहोत। आडा सुभाळ फळकी वर कस्तुरीचा सर्वांगी रेखित सुभोरी सुकर्दमाची श्रीशेखरी मुकुटमाळ विराजमान श्रीकंठमंडित सुवर्ण विचित्रमाळा। कालच्या 2य सत्रामध्ये आपण बघितलं की आमचे स्वामी समस्त भक्तजनासह राजमठातनं भोजनता या ठिकाणी जातात, नदीच्या काठाला, आणि बऱ्यापैकी थोडंसं नदीमध्ये असलेलं ते ठिकाण आहे। जेव्हा नदीला पूर्ण पाणी असेल तेव्हा ते ठिकाण जे आहे, ती जागा जी आहे, तो खडक आहे पूर्ण, तो त्या पाण्यामध्ये बुडला जातो आणि एरवी आपल्याला ते स्थान वंदन करायला सुद्धा प्राप्त होत असतं। त्या ठिकाणी आमचे स्वामी सर्व भक्तजनांसह जातात। त्या ठिकाणी बाईसांनी जे आसन रचलेलं आहे त्या आसनावर स्वामी विराजित होतात। समस्त भक्तजनासह स्वामींना त्या ठिकाणी आरोगणा होते आणि आरोगणा झाल्यानंतर परत स्वामी राजमठाकडे येतात। आणि कालच्या 2य सत्रामध्ये आपण बघितलं की बाईसा काय करतात, तो मठ पूर्ण स्वच्छ करतात, झाडून काढतात, अंगण सारवून घेतात, आधी झाडतात, नंतर सारवतात, मग त्या ठिकाणी रांगोळी काढतात आणि त्यानंतर स्वतः शुद्ध होतात। सर्वेश राजभुवनी उजळी प्रदीपू, म्हणजे त्या राजमठातला जो काही दीप आहे तो त्याची जी वात आहे ती मोठी करतात आणि त्याच्यामुळे संध्याकाळमुळे जो काही थोडासा काळोख त्या मठामध्ये प्रवेश करत आहे, त्या काळोखाला बाईसा काय करतात, दीप उजळल्याने त्या प्रकाश तो बाहेर पडतो त्या दीपातनं आणि त्या राजमठामध्ये आलेला जो काळोख आहे तो सुद्धा काय होतो, त्या राजमठातनं बाहेर पडतो। मुळातच ज्या ठिकाणी परमेश्वर आहेत त्या ठिकाणी इतर कुठल्याही दिव्यांची आवश्यकता नाही। हे वेरूळच्या लेळेमध्ये आपण बघितलेलं आहे। जानोपाध्ये म्हणतात की मला स्वामींची श्रीमुख जे आहे, श्रीमूर्ती जी आहे ती व्यवस्थित बघायला मिळत नाही। तर या ठिकाणी जर का बाईसांनी थोडे दिव्याची वात जर का मोठी केली, प्रकाश वाढेल, इथला उजेड वाढेल आणि मला स्वामींचं श्रीमुख व्यवस्थितपणे बघायला मिळेल। आणि असं मनात येतं की तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी प्रकाशाची निर्मिती होते आणि स्वामींची श्रीमूर्ती त्या प्रकाशात न्हावून निघते। अर्थातच ते तेज आहे, तो जो प्रकाश आहे तो स्वामींनीच तो निर्माण केलेला आहे। आणि स्वामी त्यांना म्हणतात, तुम्ही काय आम्हाला दिव्याने बघणार आहात का? परमेश्वराला बघायचं असेल तर तुम्ही कशाच्याही माध्यमातून बघू शकत नाही। तुम्ही म्हटले की आम्ही आमका साधन आणून त्याच्याने ते बघू, तर तुमच्या निर्मित साधनाने परमेश्वर तुम्हाला दिसणार नाही।
देवता निर्मित साधनाने परमेश्वर तुम्हाला दिसणार नाही, प्रपंच निर्मित साधनाने सुद्धा परमेश्वर तुम्हाला दिसणार नाही. ते परमेश्वरानेच जर का तुम्हाला स्वतःचं दर्शन दिलं, त्याच्यासाठी परमेश्वराचं साधन लागतं. मग ते ज्ञान साधन असो, ते प्रेम साधन असो, त्याद्वारेच तुम्ही परमेश्वराला बघू शकता. अन्यथा देवाला तुम्ही कुठल्याच माध्यमातून बघू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी तो जो काही प्रकाश आहे, ते जे काही तेज आहे, ते स्वतः परमेश्वराच्या श्रीमूर्तीतनं निर्माण होतं आणि त्या प्रकाशामध्ये जानोपाध्याय स्वामींना तृप्तपर्यंत बघतात. या ठिकाणी हा एक तात्विक भाग झालेला आहे. परंतु राजमठामध्ये आता व्यवहारानुसार जे काही संध्याकाळ झाल्यानंतर काळोख पडणार आहे, त्या काळोखाला त्या ठिकाणून काढून टाकण्यासाठी म्हणून तिथे जो काही दीप आहे तो उजृंभित केला जातो, तो प्रज्वलित केला जातो. आणि नंतर स्वामी राजमठामध्ये येतात आणि त्या ठिकाणी जे ओट्यावर पद्मासन रचलेलं आहे, उत्तर दक्षिण ओट्या आहे राजमठामध्ये, त्या ओट्यावर स्वामींसाठी पद्मासन त्या ठिकाणी बाईसांनी टाकलेलं आहे. आणि स्वामी येऊन त्या पद्मासनावर विराजित होतात. आणि येत असताना सर्व भक्त मंडळी स्वामींच्या सोबतच आहे, जाताना स्वामींच्या सोबत आहेत, येताना सुद्धा स्वामींच्या सर्वजण सोबतच आहेत. आणि मग पुढे काय होतं की स्वामी जेव्हा आसनावर विराजित होतात, म्हणजे विहरणावरून जेव्हा स्वामी येतात, तेव्हा विहरणावरून आल्यानंतर आधी काय करणार स्वामी, जसं उन्हाळा असेल तर शीत उदकावणे, शीत म्हणजे थंड, उदक म्हणजे पाणी, शीत उदक. आणि हिवाळा वगैरे असेल तर उष्ण उदक म्हणजे गरम पाण्याने आधी काय होणार, श्रीकर श्रीमुख प्रक्षालन केल्या जाईल, श्रीचरण प्रक्षालन होईल. श्रीमुख आणि श्रीकर स्वतः स्वामी प्रक्षालन करतात. बाईचा एक सपूर दाटना म्हणजे चांगला धुतलेला आणि मुलायम असा कपडा, म्हणजे जो आपण उपयोगात आणल्यानंतर कधी कधी काही कपडे असे असतात की ते उपयोगात आणले, तोंड बिंड पुसलं तर थोडा त्रास होतो, पण ते काही कपडे असे असतात की एकदम मुलायम असतात, म्हणजे त्याच्याने ते पाणीही पुसलं जातं आणि त्रासही होत नाही. अशा प्रकारचा मुलायम तलम असा कपडा बाईसा स्वामींच्या श्रीकरी ओळगवितात. स्वामी श्रीमुख जे आहे ते प्रक्षालन झालेले. आता परमार्जिती म्हणजे पुसतात, परमार्जने म्हणजे पुसणे, प्रक्षालन म्हणजे धुणे. त्यानंतर श्रीकर जे आहेत ते ओले आहेत, ते श्रीकर स्वामी काय करतात, त्या कपड्याद्वारे श्रीकर परमार्जित करतात. आणि नंतर बाईसा स्वामींचे श्रीचरण बाईसा प्रक्षालन करतात. आणि मग श्रीचरण प्रक्षालन केल्यानंतर मग ते श्रीचरण जे आहे ते दुसऱ्या कपड्याने पुसतात बरं का. आता हे लक्षात घ्या, कधी कधी आपल्याकडे कोणी अधिकरण वगैरे येतात तर ते आल्या आल्या त्यांचे पाय धुणे, म्हणजे प्रवास कसा चालतो बघा, पूजन कसं चालतं, आधी पाय धुतले जातात, सगळेजण पाय धुण्याच्या मागे लागतात आणि त्यानंतर मग हात धुतले जातात, मग हातावर पाणी टाकतात त्यांच्या. मग पाय धुतल्या धुतल्या पाय पुसल्या जातात. मग आता हात धुतल्यानंतर हातही पुसायला त्यांना कपडा दिला जातो. तो कुठला कपडा देतात, ज्याच्याने पाय पुसले तोच कपडा हात पुसायला दिला जातो. वास्तविक पाय पुसायचा कपडा वेगळा पाहिजे, हात पुसायचा कपडा वेगळा पाहिजे. आणि नंतर शेवटी कपाळाला गंध लावला जातो. म्हणजे आधी पायाचं प्रक्षालन, त्याच्यानंतर हात प्रक्षालन आणि त्यानंतर गंध लावला जातो. असं निचाधिक्रमे ती क्रिया आहे. आता या वेळेला तुम्ही जर का लीळाचरित्र जर का वाचत असाल, पूजावसर जर का वाचत असाल, तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की श्रीकर आणि श्रीमुख परमार्जित करण्याचा जो वस्त्र आहे, जो कपडा आहे तो वेगळा आहे. आणि स्वामींचे श्रीचरण प्रक्षालित केल्यानंतर ते परमार्जित करण्यासाठीचा जो वस्त्र आहे ते वेगळं आहे. दोन्ही कपडे वेगळे आहेत. म्हणजे हे आपल्याला विधी अविधी हे कळलं पाहिजे.
आणि विधी अविधीपेक्षाही ते आधी व्यवहारामध्ये पडतं, की व्यवहारच आधी कळला पाहिजे. जर का तुम्हाला व्यवहार नाही कळला आणि तुम्ही जर का ती चूक केली तर ती चूक दैवराटीमध्ये असेल तर तो विधी अविधीमध्ये जातं. ते एकतर योग्य प्रकारे केलं तर विधी घडेल आणि अयोग्य प्रकारे झालं तर अविधी घडेल. तेच जर का कर्मराटीमध्ये असेल तर योग्य प्रकारे केले तर पुण्य होईल आणि अयोग्य प्रकारे केले तर पाप होऊ शकतं किंवा दोष लागू शकतो. आता आपल्याला कर्मराटीचा विचार करायचा नाही, आपल्याला दैवराटीचाच विचार करायचा आहे. जर का ह्या सेवेचा जो काही तुमचा प्रवाह आहे आत्तापासून जर का तुम्ही तो सुधारित ठेवला तर उद्या जेव्हा केव्हा स्वामींची आपली भेट होईल तेव्हा हाच प्रवाह आपल्याला उपयोगी पडणार आहे. जर का आपण या प्रवाहात आत्तापासून उतरलो नाही तर उद्या सुद्धा जेव्हा उत्तम अधिकरणांचा योग येईल तेव्हाही आपल्याला ती क्रिया पाहिजे तशी घडणार नाही, चुकीची घडेल. आणि जर का परमेश्वरच प्राप्त झाले भेटले तर त्यावेळेला यथोचित योग्य सेवा करण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. जसं बोणेबाईंनी स्वामींना प्रथम त्यांना पाहिलं आणि पाहिल्या ते म्हणाले अशी कोण आई आहे की जिने आपल्या एवढ्या सुंदर मुलाला असं वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. त्या आईला अजिबात काळजी नाही असं तिला मनामध्ये वाटलं, बोलली सुद्धा ती. आणि स्वामींची चौकशी केली आणि लगेच आपल्याकडचा जो एक लाडू आहे तो स्वामींना लगेच त्यांनी आरोग्यासाठी दिलेला आहे. म्हणजे परमेश्वर भेटल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे, त्यांच्याशी काय बोललं पाहिजे, त्यांना काय दिलं पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे. म्हणजे कशा प्रकारे तुमचा संवाद झाला पाहिजे हे आत्तापासनं आपण पेरलं तर तेव्हा ते उगवेल. नाही तर स्वामी म्हणतील विचारा काहीतरी आम्हाला प्रश्न, आपण गप्पच, आपण काहीच बोलत नाही. तसं नाही. हा जो काही संस्कार आहे तो संस्कार असा तिकडून चालत येतो आणि तो सुरू करण्याचा, तो संस्कार सुरू करण्याची संधी जी आहे ती आत्ता आपल्याला इथे प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून इथे जे काही स्वामींचं जे काही भजन पूजन जे काही सुरू आहे त्या भजन पूजन सुरू होण्याच्या आधी स्वामींचं श्रीचरण किंवा श्रीकर हे प्रक्षालन केल्या गेलेले. का स्वामी विहरणावरून आलेले आहेत. विहरणावरून आलेले आहेत तर स्वामींच्या श्रीचरणावर धूळ उडालेली असेल, श्रीमूर्तीवर धूळ उडालेली असेल, ती आधी बाईचा ती सेवा आधी करतात. आणि आपला विषय तो आहे की सेवा करताना विधीच घडला पाहिजे, अविधी घडला नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्या सेवेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि आपण जर का हा पूजा अवसर किंवा लीळाचरित्र याचं चिंतन करत असू तर आपल्याला या सर्व बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात येतात, कळतात. आणि म्हणून इथे स्वामींचं पूजा अवसर सुरू होणार आहे आणि तो सुरू होण्याआधी पूर्णपणे श्रीकर श्रीचरण प्रक्षालन झाले. स्वामी आसनावर विराजित झालेले आहेत आणि आता पूजा अवसर सुरू होतो आहे. आणि सुरुवात कशाने होणार आहे? आडा सुबाळ फळकी वर कस्तुरीचा. म्हणजे आडा सुभाळ, आडा म्हणजे आडवा, सुभाळ म्हणजे भाळ प्रदेश. भाळ म्हणजे काय? कपाळ. स्वामींच्या त्या कपाळाला भाळ प्रदेश असं म्हटलेलं आहे. भाळ प्रदेश म्हणजे कपाळाचा भाग पूर्ण. आणि त्या फळकी म्हणजे जो काही पूर्ण असा सपाट तो पूर्ण भाग आहे, सुंदर आहे. सपाट म्हणजे कसं जसं असलं पाहिजे तसंच. स्वामींच्या श्रीमूर्तीचं वर्णन करत असताना ते जे म्हटलं जातं काही सांगो तयाचे सौंदर्य, तर सौंदर्याची व्याख्या काय केलेली आहे महानुभाव पंथामध्ये? जो अवयव जैसा होवावा तो तैसाची. जो अवयव जसा असला पाहिजे, नाक किती मोठा असलं पाहिजे, कान कसे असले पाहिजे, डोळे कसे असले पाहिजे, कपाळ किती मोठं असलं पाहिजे, ह्या सगळ्या अवयवांची जी शुद्धी आहे, शुद्धी म्हणजे त्याची आखीव रेखीवता,
ती जशी आहे असली पाहिजे, ती तशीच असणे याला सौंदर्य असं म्हणतात. एखादा व्यक्ती गोरा आहे म्हणजे तो सुंदर आहे अशातला भाग नाही. एखादा व्यक्ती काळा आहे म्हणजे तो कुरूप आहे अशातला भाग नाही. काळे व्यक्ती सुद्धा दिसायला सुंदर दिसतात का? कारण की त्यांचे जे काही नाके डोळे जे काही अवयव आहेत ते आखीव रेखीव आहेत. आणि म्हणून श्रीमूर्तीची जेव्हा वर्णन येतं तेव्हा ते येतं की जो अवयव जैसा व्हावा तो तैसाची, म्हणजे अवयवाची सुंदरता तर आहेच. वास्तविक इथे श्रीमूर्तीची जी सुंदरता आहे ती कशामुळे आहे? त्या श्रीमूर्तीच्या भीतरी जे परमेश्वर स्वरूप आहे त्या परमेश्वराच्या स्वरूपामुळे त्या श्रीमूर्तीवर ते तेज आहे. त्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी ते काही जे काही प्रकाश आहे, तेजता आहे, ते सगळं त्यामुळे आहे. आणि सोबतच अवयव सुद्धा जसंच्या तसेच अवयव असल्यामुळे या सगळ्या गोष्टी ताळमेळ जमून येतात. आणि अशी आमच्या स्वामींची श्रीमूर्ती कशी 32 लक्षणे, म्हणजे 32 प्रकारचे जे काही गुण असले पाहिजे त्या अवयवा संबंधित ते तसेच्या तसेच असल्यामुळे या दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र येत आहेत. आणि अशा प्रकारे या भाळ प्रदेशी स्वामींच्या म्हणजे कपाळावर आडा कस्तुरीचा, आपण आडा हा शब्द पहिला घेतलेला, आडा सुबाळ फळकी, म्हणजे आडा म्हणजे आडवा टिळा, सुभाळ फळकी म्हणजे त्या कपाळावर काय आहे? कस्तुरीचा, म्हणजे सकाळचं जर का पूजा अवसर असेल तर स्वामींच्या भाळ प्रदेशी ऊर्ध्व पौंड्र टिळा जो आहे तो रेखल्या जातो. दुपारचा जर का पूजा अवसर असेल तर चंदनाचा आडा रेखल्या जातो. का बरं? कारण की दुपारची वेळ ही उष्णतेची वेळ आहे. आणि मग अशा वेळेला स्वामींच्या भाळ प्रदेशी कुठला टिळा असला पाहिजे? जो पदार्थ थंड आहे. मग टिळ्यामध्ये थंड काय आहे? चंदन हे शीत आहे. आणि म्हणून त्या चंदनाचा आडा तो रेखल्या जातो. म्हणजे प्रत्येक क्रियेमध्ये जे काही नियम आहे तो नियम कसा आहे? विज्ञानाला धरून सुद्धा आहे, वातावरणाला धरून आहे, ऋतू काळाला धरून आहे आणि त्यानुसार ते कार्य आहेत. आणि मग सायंकाळची जर का वेळ आहे आणि सायंकाळचा पूजा अवसर जर का होतो आहे तर त्या वेळेला स्वामींच्या भाळ प्रदेशी कुठला टिळा लावला जातो? सकाळी कुठला आहे? सकाळी कुठला सांगितला मी? हा, सकाळी कुठला सांगितला? आत्ताच तर सांगितला. तुम्ही ऐकताय की नाही निरूपण? ऊर्ध्व पौंड्र टिळा सांगितला. आणि दुसरा कुठला सांगितला? दुपारी कस्तुरीचा सांगितला ना. का बरं चंदनाचा? कारण की उष्णता, म्हणजे असं काहीतरी लक्षात ठेवा तुम्ही. दुपारची वेळ आहे तर मग चंदनाचा टिळा आहे, आडवा टिळा. आणि संध्याकाळची जर का पूजा अवसर असेल, संध्याकाळची वेळ आहे आणि तो पूजा अवसर असेल मग त्यावेळी कुठला आहे? कस्तुरीचा. कस्तुरीचा तो आडा आमच्या स्वामींच्या भाळ प्रदेशी तो रेखल्या जातो आहे. सर्वांगी रेखित सुभौरी सुकर्दमान. आणि त्यानंतर नुसतंच भाळ प्रदेशी चंदन किंवा कस्तुरी किंवा ऊर्ध्व पौंड्र टिळा नाही आहे, तर स्वामींच्या श्रीमूर्तीवर सुद्धा काय केलं जातं आहे? सर्वांगी, म्हणजे सर्व अंगाला, म्हणजे सर्व श्रीमूर्तीला हा पूजा अवसर आपण काय घेतो आहोत? कारण की तुम्ही सायंकालीन पूजा अवसर सर्वच म्हणता रोज, सगळ्यांचा तो मुखपाठ आहे. एखाद्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही, अंगठा छाप आहे, परंतु त्याचा पूजा अवसर पाठांतर आहे. इतका हा पूजा अवसर प्रसिद्ध आहे सायंकाळचा मानव पंथामध्ये. परंतु तो म्हणतो आपण, पण त्याचा अर्थच आपल्याला कळत नाही. हे म्हणताना तुमच्या डोळ्यापुढे आलं पाहिजे की आडा सुभाळ फळकी वर कस्तुरीचा, हे म्हणताना तुमच्या डोळ्यासमोर तो स्वामींचा भाळ प्रदेश तो समोर असा आला पाहिजे. जसा तसा येणार नाही,
परंतु तो कस्तुरीचा आडा तिथे रेखल्या जातो आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर सर्वांगी रेखित शुभोरी, पूजा अवसर ऐकताना अशा पद्धतीने ऐका की त्या पूजा अवसराच्या श्रवणामध्ये स्वामींची श्रीमूर्ती आपल्या समोर आली पाहिजे अशी. आणि मग आडा शुभ सर्वांगी रेखित, सर्वांगी स्वामींच्या रेखित म्हणजे रेखल्या जाते आहे किंवा ती चोपडल्या जाते आहे. काय न सुभोरी, भोरी म्हणजे चंदनाचा, कर्दमाची म्हणजे चंदनाचा जो पातळ लेप आहे. चंदन असं काय आहे, पहिले काष्ट आहे. चंदन म्हणजे काय आहे, लाकूड आहे. त्या लाकडाला तुम्ही त्या विशिष्ट याच्यामध्ये ते घासल्यानंतर त्याच्यात पाण्याचा योग आल्यानंतर ते चंदन झिजतं आणि झिजून काय होतं, त्याचं एक लेप तयार होतो. आणि तो जो लेप आहे तो लेप थोडा म्हणजे जसं तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचं मिश्रण कराल तसं तो लेप घट्ट किंवा पातळ असा होत असतो. अधिक पाणी टाकलं तर अधिक पातळ होईल. मग त्या चंदनाचा जर का टिळा करायचा असेल तर तो टिळा थोडासा घट्ट असला पाहिजे, घट्ट चंदन असलं पाहिजे. जर का त्याची भोरी सुभोरी करायची म्हणजे पातळ असा तो लेप जर का तुम्हाला त्या सर्वांगी ओळगवायचा आहे, आता चोपडायचा असेल तर कशाला, आपल्या देहाला. पण स्वामींची श्रीमूर्ती असेल तर त्याला काय म्हणायचं, ते सुभोरी म्हणजे सर्वांगी ते चंदन ओळगवलेलं आहे, ताटामध्ये ओळगवलं. द्वितीय सत्रामध्ये आपण बघितलं ओळगवणे म्हणजे नेमकं काय. ओळगवणे म्हणजे देणे, ओळगवणे म्हणजे सादर करणे, समोर नेणे, याला ओळगवणे म्हणतात. आणि ओळगवणे म्हणजे वाढणे सुद्धा आलं. ताटामध्ये स्वामींच्या मांडा ओळगविला म्हणजे वाढला असं सुद्धा येतं. आता इथे चंदन सर्वांगी ओळगविले म्हणजे सर्वांगी चंदन ते लावल्या गेले, व्यापक अर्थाने आपल्याला तो भाग घ्यायचा आहे. आणि सर्वांगी ते चंदन लावल्या जात आहे. ती भोरी म्हणजे तो जो काही लेप आहे तो पण कसा आहे, सुभोरी आहे म्हणजे चांगला आहे. अर्थातच चांगलाच असतो, पण त्या चांगल्यामध्ये सुद्धा म्हणजे तो चांगला आहे तो पदार्थाचा गुण झाला, परंतु जो व्यक्ती त्या चंदनाला उगाळतो आहे त्याची बुद्धी सुद्धा चांगली आहे, त्याची आवडी चांगली आहे आणि त्याची जी काही वृत्ती आहे ती सुद्धा चांगली आहे, विचार चांगले आहेत, क्रिया चांगली आहे, चांगल्यासाठी आहे. आणि म्हणून ती क्रिया जी आहे तो पदार्थ चांगला जरी असला तर तो अजून चांगला होतो. म्हणजे आमचे माहीम भट्ट श्रीप्रभूंसाठी गुळ घेऊन जातात. स्वामींच्या श्रीप्रभूंच्या भेटीला प्रथमच भेट आहे आणि त्यांनी त्यांच्याकडचे जे काही द्रव्य आहे त्या सर्व द्रव्याचं त्यांनी तो गुळ घेतला आणि एका याचं त्यांनी ती पाटी घेतली ज्याच्यामध्ये गुळ ठेवून ते चाललेले आहेत रिद्धपूरच्या दिशेने. आणि श्रीप्रभू राजमठामध्ये येरझाऱ्या घालतायत आणि म्हणतात की माहिया नामे ब्राह्मणू येईल म्हणे तो गुळू आणील म्हणे आणि गुळू गोड आहे म्हणे. आता गुळ कसा असतो, गोड की आंबट की तिखट कसा असतो, सर्वसामान्य 99% गुळ हा कसा असतो, गोडच असतो. मग आता स्वामी श्रीप्रभू का उल्लेख करतात की गुळ गोड आहे म्हणे. गुळ तर गोडच असे, का नव्याने सांगायची माहिती आहे का काही नाही, तो गुळ गोडच आहे. परंतु परमेश्वर जे आहेत ते प्रपंचाची चव नाही घेत, कारण की तो पदार्थ गोड लागणे, आंबट लागणे, तिखट लागणे, फिक्का लागणे, तुरट लागणे, जसा काही खारट लागणे, ज्या ज्या काही चवी आहेत त्या सगळ्या चवी काय येतात तुम्हाला माहिती आहे का, माहिती आहे तुम्हाला. एखाद्या पदार्थाचा रंग कसा बदलतो, एखादी कैरी आहे हिरवी असते मग ती पिकते आणि मग ती कशी दिसते, तिचा रंग कसा होतो, पिवळा होतो. असं अनेक फळांच्या बाबतीमध्ये होतं. किंवा एखादा पदार्थ तुम्ही परतता तो तेव्हा सफेद असतो आणि नंतर तो लाल होतो. कसा काय रंग बदलतो, चव कशी बदलते, त्याच्या मागे कोण आहे, अजड माया नटलेली आहे.
ती अजड माया काय होते, त्या ठिकाणी रंग रूप सगळे चवी सगळं त्या ठिकाणी ती नटलेली असते. म्हणून चुकूनही मिरची कधी गोड निघत नाही, साखर कधी एकदम तिखट नसते बरं का. अचानक असं काही होत नाही की ऊस एकदम तिखट ऊस आला असं होत नाही, गोड मिरची आली असं होत नाही. कारण की तिथे देवतेचं त्या ठिकाणी नियंत्रण आहे सगळ्या गोष्टीवर. आता परमेश्वर जी चव घेतात ती कोणाची चव घेतील? देवता निर्मित चव घेतील का परमेश्वर? नाही घेणार. परमेश्वर जी चव घेणार ती कुठली चव असेल? ती पदार्थाची चव नाही घेत. तर पदार्थ जे ओळगवणारी व्यक्ती आहे त्या ओळगवणाऱ्या व्यक्तीचा भाव कसा आहे, त्या ओळगवणाऱ्या व्यक्तीची आवड तळमळ कशी आहे, ती चव परमेश्वराला अपेक्षित असते. खूप वेळा असं असतं ना, आपण एखाद्याकडे जेवायला जातो, आपल्याला पदार्थ खायचे नसतात, परंतु त्याचा आग्रह एवढा असतो की त्या आग्रहाच्या प्रेमामध्ये आपण पडतो की बाबा किती सुंदर आग्रह आहे, किती तळमळ आहे यांची, गेलंच पाहिजे आपण. म्हणजे तुम्हाला तिथे जेवायचं काही महत्त्व नसतं, पण त्यांचं आदरातिथ्य वगैरे आणि त्यांची धावपळ धर्मासाठी पंथासाठी चाललेली ही तुम्हाला जास्त त्या ठिकाणी भावत असते. तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घेता. ते म्हणतात की हे तुम्हाला जे दिलं आम्ही ते शिळच आहे, ताजं देता नाही आलं. आपण म्हणतो नाही, आम्हाला ते शिळं ताजशी काही नाही, पण तुम्ही ज्या आवडीपूर्वक ते अर्पण करता आहात, देता आहात, खाऊ घालता आहात, ती गोष्ट जास्त महत्त्वाची वाटते. आणि म्हणून एखाद्याने शिळी भाकरी जरी दिली, एक तुकडा जरी दिला, पण तुम्हाला तो वेळेवर मिळाला तर त्याचं महत्त्व तुम्हाला जास्त असतं. आणि म्हणून परमेश्वर सुद्धा जे काही स्वीकारतात, तुम्हाला आम्हाला वाटतं की परमेश्वर पदार्थ स्वीकारतात, पदार्थाची चव स्वीकारतात, नाही. पदार्थ स्वीकारत नाही तर त्या व्यक्तीची क्रिया स्वीकारतात. त्या क्रियेमध्ये त्याची आवड स्वीकारतात, त्याची तळमळ, त्याचं दुःख, त्याची धावपळ जी आहे ते सर्व परमेश्वर स्वीकारत असतात. आणि जी चव येते पदार्थाची देवाला, ती सुद्धा तुमची आवड कशी आहे त्यानुसार देवाला त्या पदार्थाची चव येईल. जर का तुमची आवड नसेल तर परमेश्वराला तो पदार्थ खाताना त्याची चव येत नाही, परमेश्वर तो पदार्थ ग्रहण सुद्धा करत नाहीत. परंतु तळमळ असेल तर अवयवच्या पुऱ्या आधी नाही सांगितल्या, म्हणजे आधी तर स्वामीने जेवून घेतलं, परंतु त्या जसे आल्या दुःख करत आल्या, आत्ता स्वामी म्हणतात बाई आम्हाला भूक लागली, जेवायला आम्ही कधीपासून वाट बघतोय, तर देवा का म्हातारीला फसवता, तुमचं जेवण झालं, मला सगळं माहिती आहे वगैरे वगैरे. स्वामी म्हणतात असं आहे का? मग बाईचा म्हणतात बाई पाणी भात आहे का, आणा बरं. बाईचा म्हणतात स्वामी जर का म्हणत आहे तुला वाढायला तर वाढ ना तू. आता इथे स्वामींना ते पुऱ्या खायच्या नाही आहे, स्वामींचं भोजन झालेलं आहे, मग स्वामींना खायचं काय आहे? स्वामींना खायचं काहीच नाही आहे. मग स्वीकारायचं काय आहे? तर स्वीकारायचं त्यांची आवड. ती आवड आता तुम्हाला आम्हाला अवयव जे आहे ते पुऱ्या वाढताना दिसतात, परंतु आणि आमचे स्वामी पुऱ्या स्वीकारताना दिसतात, परंतु त्यांनी पुऱ्या वाढल्या नाही, आमच्या स्वामींनी पुऱ्या खाल्ल्या नाहीत. त्यांनी वाढली आवड. आणि स्वामींनी पण काय आरोपणा केलेली आहे? त्यांच्या आवडीचा स्वीकार स्वामींनी केलेला आहे. तुम्ही आम्ही पुऱ्यांमध्ये अडकून बसलो. किती पुऱ्या खाल्ल्या? कोण म्हणतं 3, कोण म्हणतं 2. किती खाल्ल्या? अभयाच्या पुऱ्या किती खाल्ल्या स्वामींनी? भोजन केल्यानंतर 4 पुऱ्या खाल्लेल्या आहेत आणि त्या पुऱ्या स्वामींनी खाल्ल्या. आपण त्या पुऱ्यांच्या गणितामध्ये अडकलो, परंतु इथे कितीतरी मोठी आवडी वाढल्या गेलेली आहे. ती आधी त्यांच्या अंतःकरणात वाढली आणि मग त्यांनी ती स्वामींच्या त्या ताटामध्ये वाढली. आणि स्वामींनी काय केलेली आहे? अजून त्या आवडीला वाढवलं स्वीकारून. आता अजून त्या आवडीची वृद्धी जी आहे परमेश्वर आपल्या पद्धतीने करणार आहे, त्यांना विविध विधींचा योग घडून. अशा प्रकारे परमेश्वर जे आहेत ते काय करतात की तुमच्या त्या आवडीचा स्वीकार करत असतात. आणि म्हणून
परमेश्वराला तो गुळ गोड लागतो. त्यानंतर जानोपाध्ये आंबे आणणार आहेत. 5 आंबे त्यांनी आळस पुरून घेतले, रिद्धपूरच्या दिशेने निघाले. स्वामी परत वाट बघतायत. देवाला वाट बघायची काय गरज आहे? श्री प्रभू कुठेही जाऊन आंबा स्वीकारू शकतात, इथे निर्माण करू शकतात, खाऊ शकतात, सगळं आहे. स्वामींना तसं नको आहे. स्वामींना पदार्थ भरपूर मिळतील, त्यांच्या प्रवृत्तीनेच हे पदार्थ तयार झालेत, परंतु आवडीपूर्वक पदार्थ पाहिजे देवाला. आता आवडीपूर्वक पदार्थ भेटल्यानंतर परमेश्वर काय करणार? तो पदार्थ बाजूला ठेवतील आणि काय स्वीकारणार? आवडीचा स्वीकार करतात. म्हणून क्रिया करताना नुसते पदार्थ आणून इथे ठेवले याच्याने क्रिया होत नसते. लक्षात घ्या. आपण हे आता नपाळ्यामध्ये आणि खास नवरात्रामध्ये अन्नदानाचं खूप डोक्यामध्ये लोकांच्या बसलेलं असतं. आता नपाळ्यात संपल्यानंतर कोणाला अन्नदान मागितलं तर कोणी तयार नसतं. आमची पंगत नवरात्रीतच झाली पाहिजे. का बरं? 10व्या दिवशी, 11व्या, 12व्या, 13व्या, 15व्या दिवशी जर का झाली तर काय बिघडणार आहे का? नाही नाही, ते आमचं उपयोगी 10 दिवसाचा उपयोगी लावा, असं काही नाही आहे. आता मगाशी कोणीतरी काय आणलं, म्हटलं आता आम्हाला याची आवश्यकता नव्हती, तुम्ही आणून दिलं, मग म्हटलं आता आम्ही ते फोडणार नाही, असंच्या असं आश्रमात जाईल. म्हणजे उपयोगी जाईल ना, ते नवरात्रीतच उपयोगी केलं पाहिजे ना, आत्ताच खाल्लं पाहिजे असं काही नाही आहे. अन्नदान हे तुम्ही 12 महिने 24 तास कधीही करू शकता आणि ते कधीही करावं. त्याच्यासाठी असं संकोचित राहू नये माणसाने. आणि म्हणून हे लक्षात घ्या की तुमच्या पदार्थांचा स्वीकार नाहीच आहे. सन्निधानीची गोष्ट चालू आहे. आता तर असन्निधान आहे. आता तर कोणी परमेश्वर येतात की नाही उपार स्वीकार करायला तेही माहिती नाही आपल्याला. परंतु तुमची जर का आवड असेल तर त्या आवडीचा मात्र निश्चितपणे परमेश्वर स्वीकार करतात, हे लक्षात घ्या. म्हणून पदार्थ कुठलाही असो, कसाही असो, पण तो अर्पण करत असताना तुमच्या मनामध्ये आवड ठेवा, चांगला भाव ठेवा, शुद्ध भाव ठेवा. क्रिया करताना कधी कटकट करू नका. अन्नदान असेल, सेवादास्य असेल, कुठली पण क्रिया असेल, दैवपैकीची कटकट करू नका, चिडचिड करू नका, संदेह ठेवू नका. होईल की नाही, चांगलं होईल की नाही, हे असं काही ठेवायचं नाही. शुद्ध भावाने ती क्रिया करत राहा. परमेश्वर त्याला फळ देत राहतात आणि आपली आवड जेवढी वाढेल तेवढं आपल्यासाठी लाभदायक आहे. आपलं असं असतं की यावेळी 50,000 खर्च केले, पुढच्या वेळी 60,000 खर्च करायचे, त्याच्या पुढच्या वेळेस 1,00,000 खर्च करायचे. आपण पैशांचा भाव वाढवत चाललो, पण मनातला जो क्रिया करताना जो आवडी भाव आहे तो मात्र 0-0 होत चालला आपला. आणि म्हणून लक्षात घ्या की परमेश्वर प्रपंचाचा स्वीकार करत नाही, प्रपंचात अडकत नाही. तुम्हाला आम्हाला जे ज्ञान दिलं ते सुद्धा प्रपंचातनं बाहेर पडण्याचं ज्ञान आहे. आणि मग ते प्रपंच करत राहतील का परमेश्वर? प्रपंचाची जी चव आहे ती घेत राहतील का? नाही. म्हणून परमेश्वर जे स्वीकारतात ते वाट बघतायत की जानोपाध्ये आंबे आणतील आणि ते आंबे कसे आहेत? गोड आहेत म्हणे. आता त्या ठिकाणी जानोपाध्ये जे आंबे आणतायत त्याची वाट स्वामी का बघतात? कारण की जानोपाध्यांनी श्रीप्रभूंसाठी, श्रीप्रभूंच्या दर्शनासाठी आणि आमच्या स्वामींच्या आज्ञा पालनासाठी म्हणून ते आंब्याच्या पंक्तींचा त्यांना दंडवत होता, पण ते सगळं सोडून आलेले आहेत. आणि येत असताना ज्या पदार्थाचा त्याग करून ते आलेले तोच पदार्थ देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून ते आंबे त्यांनी घेतलेले आहेत. आणि स्वामी त्यांच्या त्या पदार्थाची वाट बघत नाही, आंब्याची वाट बघत नाहीत. आंब्याचं नवल आपल्याला आहे, बरोबर? देवाला आहे का काही? देवाला त्याचं काही नवल नाही. परंतु जो देण्याचा भाव आहे तो सगळ्यांचा नसतो तसा. क्वचितच असे लोक असतात की ते लोक तसं देतात. आता लक्षात घ्या, आपण सगळे पदार्थ खातो, तरी गावाला गेल्यानंतर तो पदार्थ खाण्याची इच्छा का असते? कारण की तो चुलीवर बनवलेला असतो. आणि नॉर्मली आता सगळे पदार्थ कशावर बनवतात? गॅसवर बनवतात. तोच पदार्थ आहे, तो घरी पण आपण खातो. मग तिथे का खायचं आहे आपल्याला? नाही, तो चुलीवर बनवतात ह्याचं नवल आहे. आम्हाला ते पिठल्याचं नवल नाही, आम्हाला ते बनवतात कशावर याचं नवल आहे.
तसं परमेश्वराला पदार्थाचं नवल नाही आहे, तर तो देणारा कुठल्या भावाने देतो याचं नवल देवाला आहे. आणि अशा आवडीपूर्वक देवाला कोणीच देत नाही. जो तो नवल जाप्य खेटीचं अन्न देतो किंवा एखादं त्याची पूर्तता झाली म्हणून ते देतो, सहेतुक देतो, अशा पद्धतीने दिल्या जातात. पण निर्हेतुकपणे आणि आवडीपूर्वक देणारे लोक खूप कमी. अभयोंसारखे, महादैसांसारखे, बाईसांसारखे, भटोबास माहीम भटांसारखे, भाईदेव व्यास आहेत त्यांच्यासारखे आहेत. ते त्या ठिकाणी परमेश्वर जे आहेत ते काय स्वीकारतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराला ते जे काही चंदन ओळगविल्या जात आहे त्या ओळगविण्यामागचं म्हणजे आता आपण विषय कुठे होतो आपला, सुभोरी, म्हणजे जे काही चंदन असेल किंवा त्याचा जो लेप असेल तो चांगला कसा, कारण की तो चांगला, तो उगाळणाऱ्याचा जो भाव आहे, हेतू आहे, आनंद आहे त्यांना, तर त्या आनंदामुळे काय झालं, त्याच्यामध्ये एक अजून चांगलेपणा आलेला आहे. एखाद्या ठिकाणाचं आमंत्रण असतं आणि एखाद्या ठिकाणचं आग्रहाचं आमंत्रण असतं. दोन्ही सारखेच आहेत, परंतु त्याला आग्रहाचं म्हटल्यानंतर तुम्ही तिथे जाताना विशेष उत्सुक असता की नाही त्यांनी आम्हाला खूप वेळा बोलवलंय बरं का, म्हणजे तिथे जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तसं तुमच्या त्या सक्रियेमागे जर का तुमचे विचार चांगले, बुद्धी चांगली, वृत्ती चांगली जर का असेल तर त्या ठिकाणी परमेश्वराला तो पदार्थ स्वीकारताना विशेष आनंद असतो. विशेष त्या ठिकाणी परमेश्वराला प्रसन्नता असते. आणि म्हणून आपण कुठलाही पदार्थ देवासाठी तयार करत असताना, तो प्राप्त करत असताना, तो अर्पण करत असताना त्या ठिकाणी आपला भाव शुद्ध असला पाहिजे, वृत्ती शुद्ध असली पाहिजे आणि कुणाच्याही क्रियेचा तिरस्कार न करता ते असलं पाहिजे की त्यांच्यापेक्षा चांगली पंगत आमची झाली. ही तिरस्काराचं बोलणं आहे बरं का. आमच्यासारखी पंगत कोणाचीच होत नाही, हे दोषयुक्त बोलणं आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुण नाही आहे. आणि म्हणून जर का क्रिया झाली तर परमेश्वर ते स्वीकारत नाही. म्हणून आपला उपहार सुद्धा सुउपहार झाला पाहिजे, आपलं सेवादास्य सुद्धा कसं झालं पाहिजे, चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या भोवरीला काय म्हटले, सुभोवरी, चांगल्या प्रकारचे तो चंदनाचा जो लेप आहे तो स्वामींना या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. श्रीमूर्तीवर तो ओळगविला जातो आहे. आणि मग पुढे काय होतं, श्री शेखरी मुकुटमाळ विराजमान, म्हणजे आता आपण सुरुवात बघितली पूजनाची. आधी जो गंध आहे तो गंध ओळगवलेला आहे, सायंकालीन पूजा अवसर आहे. आणि कुठला गंध लावला आता, कस्तुरीचा. आणि सकाळी कुठला, ऊर्ध्व पांढरा टिळा. त्याच्यानंतर दुपारी कुठला, चंदनाचा टिळा लावला जातो. पाठांतर झालं तुमचं आता. आणि आधी चंदन लावल्या जाईल, म्हणजे चंदनाचा टिळा लावल्या जाईल. त्यानंतर सर्वांगी चंदनाची भोवरी जी आहे ती ओळगविल्या जाईल. आणि मग श्री शेखरी मुकुटमाळ विराजमान, म्हणजे श्री शेखरी म्हणजे परमेश्वराच्या श्री मुकुटावर मुकुटमाळ, शेखरी म्हणजे शिखर म्हणजे मस्तक, त्याला काय म्हणतात, श्री मुकुट. स्वामींच्या डोक्याला काय म्हणतात, श्री मुकुट. आणि मुकुटमाळ, श्री शेखरी मुकुटमाळ विराजमान, म्हणजे त्या ठिकाणी मुकुटामध्ये जी घालायची माळा आहे त्याला मुकुटमाळ असं म्हणतात. म्हणजे ती मुकुटमाळ म्हणजे कशी, ती मुकुटामधनं घाली. सगळ्या माळा ज्या आहेत त्या अशा डोक्यातनंच घालतात, परंतु इतर सगळ्या ज्या माळा आहेत मग त्याच्यामध्ये गळदंड आहे, म्हणजे गळ्यामध्ये घालायचा मोठा हार. मग तो एका ह्याचं पदराचा असेल, 2 पदराचा, 3 पदराचा असेल, तो कमीत कमी पोटापर्यंत, बेंबीपर्यंत जर का तो घातला तर.
त्यानंतर दुसरं आहे श्रीकंठी. श्रीकंठी म्हणजे ती जर का अर्पण केली तर ती कंठाच्या जवळपर्यंतच राहील, ती खाली येणार नाही. श्रीकंठा संबंधित आहे ते. आणि तिसरी आपण बघतो आहोत श्री मुकुटमाळ. मुकुटमाळ म्हणजे मुकुटातनच घालायची, परंतु ती कानाच्या खाली येणार नाही, ती कानाच्या वरच राहील. अशी मुकुटमाळ म्हणजे मुकुटाशीच संबंधित राहील. ती मुकुटा खाली आली तर श्रीकंठी होईल, मोठी असेल तर गळदंडा होऊन जाईल. म्हणून ती श्री मुकुटाला शोभायमान करण्याचा प्रयत्न करते. कोण? ती माळ. परंतु ती श्री मुकुटाला शोभायमान करू शकत नाही. कारण की का? कारण की श्री मुकुट हे आधीच शोभायमान आहे. सोन्याच्या बाजूला इतर पिवळा रंग दिल्याने त्या सोन्याची शोभा वाढते का? नाही वाढत. आणि त्या सोन्याचा पिवळेपणाच इतका उत्तम प्रकारचा आहे, इतर कुठल्या धातूचा नाही. म्हणून सोनं या धातूला अत्यंत किंमत आहे व्यवहारामध्ये. म्हणजे त्याचं महत्त्व वाढण्याचं असं काही त्याच्यामध्ये तुम्ही जडणघडण करू शकता का? नाही करू शकत. त्याच्यामुळे सोन्याची किंमत नाही वाढणार, पण सोन्यामुळे मात्र त्याची किंमत वाढेल. सोन्याचा अलंकार त्याच्या बाजूला जर का दुसरे मणी प्लॅस्टिकचे तुम्ही लावले आणि ती माळ तयार केली तर त्या माळेमुळे, त्या मण्यांमुळे त्या सोन्याचं महत्त्व नाही वाढत, पण त्या सोन्यामुळे त्या मण्यांचं महत्त्व वाढतं. तुम्ही अख्खी माळ जपता, नुसतं सोनं नाही जपत, त्या सोन्यामुळे ते अख्खे मणीसुद्धा तुम्ही जपता, कारण की ते महत्त्व सोन्याचं आहे. तसं स्वामींचं जेव्हा पुष्पहारांनी पूजन केलं जातं, फुलांनी पूजन केलं जातं, किंवा स्वामींचं अलंकारांनी सुद्धा पूजन केलं जातं. कुणी केलं बरं असं? आऊसांनी केलं का? मग अचलपूरला केलं कोणी? धानाईसाचं. म्हणजे ते अलंकाराने केलेलं पूजन जास्त प्रसिद्ध आहे पंथामध्ये. आता ते सांगत असताना मी सांगतो की शक्यतो व्यवहारामध्ये असं की ते अलंकार जर का एखाद्या व्यक्तीला त्या अवयवी जर का ते घातले तर काय होतं, तो व्यक्ती शोभायमान दिसायला लागतो. तुम्ही जेव्हा अलंकार घालता तेव्हा अलंकार चांगले दिसतात का तुम्ही चांगले दिसता? अलंकारामुळे तुम्ही चांगले दिसता. म्हणजे अलंकारामुळे आपल्याला शोभा येते. परंतु परमेश्वराच्या बाबतीत असा अर्थ लावायचा नाही. या ठिकाणी परमेश्वरामुळे अलंकार चांगले दिसायला लागतात, की अलंकाराला पहिल्यांदा कुठेतरी चांगली जागा मिळते. एरवी अलंकार जे आहेत ते कुठल्या देहावर, म्हणजे काळ्या वर्णाचे लोक असतील, चेहरा चांगले नसलेले लोक असतील, किंवा बुद्धी नसलेले लोक असतील, व्यवहार ज्ञान नसलेले लोक असतील, अशांच्या ठिकाणी त्या अलंकारांना त्या ठिकाणी उपस्थित व्हावं लागतं. त्यांच्या कानामध्ये, नाकामध्ये, गळ्यामध्ये, हातामध्ये, बोटामध्ये. परंतु त्यांनाही असं वाटतं की बाबा, वाटतं म्हणजे काल्पनिक आहे, की अशी व्यक्ती असली पाहिजे की ज्याच्यामुळे आमचं महत्त्व वाढेल. आणि ते ठिकाण कुठलं आहे तर स्वामींची श्रीमूर्ती आहे. एरवी बघितलं तर अलंकारामुळे व्यक्तीची शोभायमानता जी ती वाढते, परंतु श्रीमूर्तीवर जेव्हा ते अलंकार ओळगविल्या जातात त्यावेळेला त्या श्रीमूर्तीची शोभायमानता वाढत नाही, ती त्या आधीपासून तशीच आहे. स्वामींचं त्या ठिकाणी प्रभाव आहे, तेजस्वीपणा आहे, परंतु त्या अलंकाराची मात्र महिमा वाढून जाते, किंवा अलंकाराची शोभायमानता वाढते, की असं वाटतं की अलंकार बरोबर या ठिकाणी स्वामींच्याच त्या श्री अंगुळीमध्ये तो अलंकार बरोबर दिसतोय. बाकीच्या लोकांच्या बोटात जर का ती अंगठी घातली तर ती चांगली दिसत नाही, पण स्वामींच्या अंगुळीमध्ये जर का ती अंगठी घातली तर छान दिसते. स्वामींच्या हात सऱ्याला ते जर का ते बांधलं मनगटामध्ये तर ते सुंदर दिसतं आहे. म्हणजे त्या अलंकाराला शोभा येते. याचं उदाहरण आपण एकांकाच्या लीळेतलंच घेऊया, की स्वामी जेव्हा हेडाउआ भेटी ही जे काही लीळा आहेत त्याच्यामध्ये स्वामी एखाद्या जो घोडा आहे
त्या घोड्याचा जेव्हा तो लगाम जेव्हा पकडतात, स्वामी खालीच उभे आहेत आणि त्याला पकडून असं पुढे आणतात. आधी तर तो घोडा विकत घेणारा जो व्यक्ती आहे त्याला तो घोडा निस्तेजच वाटतो की हा घोडा काही बरोबर दिसत नाही बरं का, म्हणून तो नको म्हणतो. परंतु स्वामी त्या घोड्याला असा लगाम पकडून त्याला असं पुढे आणतात आणि एकाएकी त्या घोड्यामध्ये चैतन्य येऊन जातं आणि तोच घोडा त्या व्यक्तीला असं वाटतं, अरे हा घोडा तर एकदम कसा आहे, वादळासारखा आहे, हवेशी बोलू शकणारा आहे, इतकं चपळता याच्यामध्ये दिसते. म्हणजे स्वामींच्या स्पर्शामुळे त्या घोड्यामध्ये चैतन्य आलंय, एक चपळता आली. तसं परमेश्वराचा स्पर्श आहे की परमेश्वराच्या स्पर्शामुळे प्रत्येक गोष्टीला एक महत्त्व प्राप्त होतं. दगड आहे, दगडाला कोणी विचारणार नाही, पाषाण आहे, त्या पाषाणाला स्पर्श झाल्यानंतर सुद्धा ते पाषाण पवित्र होऊन जातो. तो पाषाण राहत नाही. त्या पाषाणाला पण आपण काय म्हणतो, विशेष म्हणायला लागतो. एखादा कपडा आहे, तो 2-4 दिवस उपयोगात आणून लोक फेकून देतील, परंतु आमच्या स्वामींचा स्पर्श झाला त्या वस्त्राला, त्याला आम्ही काय म्हणतो, प्रसाद म्हणायला लागतो आणि त्याला आम्ही जपून ठेवतो. हे परमेश्वराच्या स्पर्शातील ती विशेषता आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींच्या अवयव जे काही अलंकार आहेत ते फुलांचे अलंकार ज्याला म्हणतो आपण, ते सर्व फुलांचे अलंकार आमचे भटोबास जे आहेत ते सर्व फुलं आणायचे आणि त्या फुलांचे अलंकार तयार करायचे. आणि त्यांना माहिती आहे की गळदंडा किती मोठा असला पाहिजे, श्रीकंठी किती मोठी असली पाहिजे, श्री मुकुटमाळ किती मोठी असली पाहिजे, श्रवणी झळंबुके कसे असले पाहिजेत, हे सगळे ते स्वतः ते ओवतात. ते बरोबर त्याची ते माळा ते बनवतात आणि त्यानंतर ते बाईसांकडे देतात. लक्षात घ्या, आणलं फुलं भटोबासांनी, त्याचे अलंकार कोणी बनवले, भटोबासांनी. परंतु असं नाही की मी आणलं म्हणजे मीच हे करणार, असं नाही. ठीक आहे, आपण आपली सेवा इथपर्यंतच आहे. आता ते द्यायचं कोणाकडे, बाईसांकडे द्यायचं. बाईसा ओळगवणार. तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी एखादी क्रिया तुम्ही स्वतः करणं हे महत्त्वाचंच असतं, पण एखादी क्रिया असं असतं की तुम्ही जी क्रिया आहे ती कधी कधी बघणं सुद्धा खूप सुखदायक असतं. की आपण जे अलंकार बनवले ते आपण योग्य प्रकारे देवाला अर्पण करू शकू न शकू, परंतु बाईसा मात्र आवडीपूर्वक अर्पण करतील. आपल्याकडनं तो अलंकार देव स्वीकारतील का नाही स्वीकारतील, पण बाईसा जेव्हा अर्पण करतील तेव्हा बाईसांकडनं स्वामी प्रसन्नतेने त्या अलंकाराचा स्वीकार करतील, त्या पदार्थाचा स्वीकार करतील. म्हणजे त्या मागचा भाव आहे तो. आणि म्हणून एखादी क्रिया जी असते, म्हणजे आमच्या मार्गकुळामध्ये आम्ही सर्वजण का कुठे गेलो, तिथे जर का पुन्हा ज्या आश्रमात गेलो तिथल्या अधिकाऱ्यांना कोणाला भेटायचं असेल तर आम्ही काय करतो, आमच्यातले जे ज्येष्ठ आहेत त्यांना पुढे करतो की आधी तुम्ही भेटा, म्हणजे आणि समोर पण त्यांना बसवतो की ते जे काही बोलणं चालणं होईल ते बोलतील का आमच्यापेक्षा ते व्यवस्थित संवाद करतील, आमच्याकडनं काही चुकबुल होऊन जाईल. म्हणजे तो मान जो आहे, म्हणजे परमार्गात सांगितलं आपला गुण जो आहे तो पुढीलावर घालावा. म्हणजे आपण जे काही चांगलं केलेलं आहे त्याचे श्रेय आपण एकट्याने घेऊन बसू नये, ते सर्वांना आपल्याला वाटता आलं पाहिजे. लीळाचरित्रामध्ये पूजा अवसरामध्ये आम्हाला हे श्रेय देणारी व्यक्ती आम्हाला बघायला मिळते, ते म्हणजे भट्टोबास आहे. सर्व कष्ट त्यांनी केलेले आहेत, पण अर्पण करताना मात्र भट्टोबास तिथे कुठेच नाही आहेत. म्हणजे असं नाही की मी ते गुंफलेले आहेत माळा म्हणजे मीच वाहणार नाही, बाईसांनी वाहवत आहे. म्हणजे त्यावेळेला त्याचा जो आनंद आहे तो बघण्याचा आनंद आहे. स्वामींची श्रीमूर्ती आणि त्यावर ते विविध अलंकाराने ते पूजन स्वामींचं करणं वगैरे, आणि त्यावेळेला स्वामींचं श्रीमुख जे आहे ते प्रसन्न आहे ते पाहणं हे काहीतरी वेगळंच आहे. ते तुम्हाला आम्हाला तर कळेल नाही कळेल, पण मात्र त्या बेडकाला मात्र कळालं की तो नेमकं पूजा अवसर काळीच यायचा का, की स्वामींना पाहता यावं. त्यावेळेला सर्वांचं लक्ष स्वामींकडे असतं, बेडकाकडे कोणाचं लक्ष नाही. मग त्याच वेळी आपण यायचं म्हणजे आपल्याला सुद्धा स्वामींना पाहता येईल. आणि एरवी पूजा अवसर संपल्यानंतर काय होईल, सगळे इकडे तिकडे बघतील आणि नेमके आपण दिसू. म्हणून अशा वेळेला जायचं की त्यावेळेला सर्वांचं लक्ष देवाकडेच असेल, आपलंही लक्ष देवाकडेच असेल आणि देवाचं लक्ष मात्र आपल्याकडे असलं पाहिजे. हे लक्षात घ्या.
आपण बघतो की आरतीला ते इकडे बघतात, ते तिकडे बघतात, ह्यांचं लक्ष देवधर्मात नाही, त्यांचं लक्ष, पण आपलं लक्ष कुठे आहे आणि देवाचं आपल्याकडे लक्ष आहे का हे आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे. आणि मग तसं नसेल तर तशा त्या क्रिया आपण केल्या पाहिजे. आणि म्हणून ते श्रेय आपलं दुसऱ्याला पण देता आलं पाहिजे. आमच्या आचार्य भट्टोबासांनी हे सर्व अलंकार गुंफलेले आहेत. आणि मुकुटमाळ विराजमान, आता इथे काय आहे, मुकुटमाळ विराजमान म्हणजे मुकुटमाळा शोभून दिसते आहे, स्वामी शोभून दिसत नाही आहेत. स्वामी तर आहेतच तसे की असं जरी स्वामींना साध्या अवतारात जरी स्वामींना कोणी बघितलं तरी तो तिकडे वेधला जातो जीव. इथे तर अलंकार अर्पण केल्यानंतर अलंकारच शोभून दिसत आहेत. अलंकाराला एक नवीन तकाकी येऊन जाते त्याच्यामध्ये. श्रीकंठ मंडित सुवर्ण विचित्र माळा, आणि श्रीकंठ मंडित म्हणजे श्रीकंठामध्ये, मंडित म्हणजे युक्त असे मडवलेले, सुवर्ण म्हणजे कुठल्या रंगाची फुलं असतील, लाल की निळे, सुवर्ण रंगाची म्हणजे लाल की निळे, पिवळे. तुम्ही एवढं टेन्शन मध्ये काय येता, पिवळे, सुवर्ण म्हणजे पिवळेच, सुवर्ण म्हणजे पिवळे. सुवर्णाचा रंग कसा आहे ते तुमच्यापेक्षा दुसरं कोणाला माहिती असेल. तर पिवळ्या रंगाची फुलं खास करून सोनचाफा असेल, अजून काही फुलं असतील, मग त्या रंगाची फुलं त्याच्यामध्ये आहेत. श्रीकंठ मंडित सुवर्ण आणि विचित्र माळा आहे. विचित्र माळा म्हणजे तुम्ही एखाद्याबद्दल म्हणता विचित्र माणूस आहे. विचित्र या शब्दाचा माहिती का अर्थ काय आहे? आपल्याकडे तो अर्थ येताना विचित्र हा शब्द दूषित होऊन आलेला आहे. विचित्र म्हणजे चांगलं नाहीच म्हणत आपण, ते विचित्र वातावरण आहे, विचित्र माणूस आहे, विचित्र स्वभाव आहे, म्हणजे आपल्याकडे हा शब्द दोषयुक्त पद्धतीने आलेला आहे. परंतु विचित्र शब्दाचा अर्थ काय आहे? वेगळं वेगळं, विविध, विचित्र. विचित्र कुठे आलंय बरं असं वचनामध्ये? वचनामध्ये येतं ना, संसरण प्रकरणामध्ये, मळाची रचना तो करत आहे जीव, आणि मग विकृती, विकृती तो शब्द त्याच्यामध्ये. विकृती, विकृ म्हणजे वेगवेगळे, विचित्र, विचित्र म्हणजे काय? विचित्र, विचित्र म्हणजे वेगवेगळे, विविध असा त्याचा अर्थ येतो. आता विकृती हा शब्द पण आपल्याकडे, विकृती म्हणजे दूषित पद्धतीने आले, पण विकृती म्हणजे वेगवेगळं जे आहे त्याला विकृती, विकृती असं म्हटलं जातं. विविध मळ तो तयार करतो. तसं विविध फुलं याच्यामध्ये आहेत, आणि पिवळ्या रंगाची फुलं विशेषत्वाने आहेत, आणि इतरही फुलं त्याच्यामध्ये ओवलेली आहेत. अशा या पूर्ण फुलांची, ती विचित्र फुलांची म्हणजे विविध फुलांची माळा जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि ती स्वामींना ओळगवलेली आहे. ती काय आहे? श्रीकंठी आहे. आपण पहिले काय बघितलं? मुकुटमाळा. मुकुटमाळा म्हणजे कानाखाली येणार नाही, ती कानाच्या वरच राहील. आणि श्रीकंठी म्हणजे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी, पण ती कंठाशी संबंधितच राहील, गळ्याला शोभून दिसणारी अशी ती श्रीकंठी. मंडित म्हणजे त्याच्यामध्ये गुंफलेले ते फुलं आहेत वगैरे वगैरे सगळे, अशी ती माळा स्वामींना या ठिकाणी अर्पण केल्या गेलेली आहे. अशा प्रकारे स्वामींच्या सायंकालीन पूजावसराची सुरुवात झालेली आहे. आमचे स्वामी भोजन त्याहून राजमठामध्ये येतात आणि ओट्यावर आसनस्थ होतात. स्वामींना कस्तुरीचा आडा रेखल्या जातो, चंदन ओढगविल्या जातं सर्वांगी, आणि मग श्रीकंठी आणि मुकुटमाळा स्वामींना अर्पण केले जाते. अजून कुठल्या कुठल्या फुलांचे अलंकार स्वामींना अर्पण केल्या जातात हे आपण उद्याच्या 4थ्या सत्रामध्ये बघू. आजचं हे 3रं सत्र या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.